गाईज उद्या आहे वटसावित्री आणि त्याच्यासाठी मी खास काय करते बघा. पहिल्यांदा लाईफमध्ये पहिल्यांदा टिपके सोडून काहीतरी वेगळी रांगोळी ट्राय करणार आहे मी. क्या बोला तूने? लिहिले तसं उलटं दिसत असेल कॅमेरामध्ये, पण माझी मेहंदी तुम्हाला नक्की मी उद्या दाखवेल कंप्लीट करून कशी होते. आय एम सो एक्सायटेड बिकॉज नॉर्मली मी टिपक्यांची काढते, यावेळी काहीतरी वेगळं काढणार आहे. सो एक्सायटेड. कसलीच भारी मेहंदी बघायची माझी. थोडंसं फिनिशिंग बाकी आहे ते की मी आता देते. आपण धोबड काढले, आपण धोबड मेहंदी काढली आहे. तुम्हाला सांगते, मला माझ्या लाईफमध्ये एकच मेहंदीचा प्रकार माहिती होता जो मला येत होता काढायला, तो म्हणजे टिपक्यांची. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ती मेहंदी माहिती असेल, जी आपण नॉर्मल टिपक्यांची मेहंदी, काहीच नाही आली की आपली साधी टिपक्यांची मेहंदी काढून मोकळं व्हायचं. माझं तोच हे असतं. पण यावेळेला म्हटलं ट्राय करू काहीतरी. माझ्या फ्रेंडने मला सजेस्ट केलं की असं काहीतरी ट्राय करते. मला शेअर देखील केली ही डिझाईन. तर मी म्हटलं की वाय नॉट, इझी वाटली म्हणून मी ट्राय मारला. पण एवढी इझी नाही आहे जेवढी वाटली तशी, तेवढी इझी नाही आहे. फायनल या बोटाला बाकी आहे. बाकी ऑलमोस्ट डन आहे, तुम्हाला दिसत असेल. आता रंगोरंगोटी 5 बोटांवरती जी काढतो आपण. बऱ्याच टाईम नंतर मी मेहंदी काढते गाईज माझ्या हातावरती. लास्ट मेहंदी मी कधी काढलेली मलाच लक्षात नाही आहे. मला ॲक्च्युली आमची जेव्हा पूजा होती वास्तुशांतीची तेव्हा पण काढायची होती मेहंदी, पण टाईम नाही मिळाला. 7 आता ह्याच काम. सो फायनल माझी मेहंदी रेडी आहे. आणि आता उद्या आहे वटपौर्णिमेची पूजा, तर त्यावेळेला देखील मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे आणि तुम्हाला दिसेल माझा लुक उद्याचा. सो लेट्स सी पूजा कशी असणार आहे. इथे लोधामध्ये फर्स्ट टाईम ही पूजा मी जाणार आहे करायला. सो नॉर्मली मी घरीच करते, घरी वडाची फांदी आणून मी घरीच करत होती आतापर्यंत. फर्स्ट टाईम मी तिथे जाऊन बायकांबरोबर मिळून मिसळून करणार आहे. सो आय एम सो मच एक्सायटेड. सो उद्याच बघू कसं असणार आहे. सो भेटू उद्या. खाली बस 5 मिनिटासाठी. मी माझ्या मेहंदीमध्ये तुझं नाव कोरलेलं आहे. शोधायचं आहे, तुला शोधायचं आहे माझ्या मेहंदीमधलं नाव. 2 आहेत, एक इंग्लिशमध्ये आणि एक मराठीमध्ये. हा हा इथे लिहिले दाखव. हां लिहिले मी व्यवस्थित दाखवेल. आणि सेकंड इंग्लिशमधलं शोध. इथे आता हे इंग्लिश झालं, मराठीमधलं शोध. मला असं वाटतं ते लवकर मिळणार नाही तुला. मराठीमध्ये आहे ना, तर ते जरा, पण तू हुशार आहेस नका. कसला हुशार आहे रे. ठीक आहे चल आता जा. चल जा आता. मग आता मी थोड्या वेळाने मी पण रेडी होणार आहे, मी पण निघणार आहे. लवकर येशील ना आज. ही माझी मेहंदी. तुम्हाला नाव दाखवते. हे मराठीत लिहिलं मी, ते आता व्यवस्थित कलर आला ना त्यामुळे दिसत नसेल. आणि इथे मी इंग्लिशमध्ये लिहिलं. कलर आत्ताच धुतले त्यामुळे कलर काय व्यवस्थित आला नाही आहे, तर प्लीज जज करू नका माझ्या मेहंदीला. सो आय एम बॅक गाईज. गुड मॉर्निंग. तुम्हाला दिसत असेल माझा लुक अजूनही व्यवस्थित तयार नाही झाली आहे. साडी नेसणं डिफिकल्ट टास्क आहे गाईज. खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. मला कळत नाही यार. तुम्हाला सांगते ही मी 2दा ट्राय केली आहे. पहिल्यांदा नेसली होती, मग ती व्यवस्थित प्रॉपर नाही झाली. मग पुन्हा रिस्टार्ट केली आणि पुन्हा नेसलेली आहे, तरीही प्रॉपर नाही आहे. कसा चेंदा मेंदा झाला आहे. माझ्या मीदा दाखवते तुम्हाला कसं काढल्या आहेत.
असं ते असं लपेटून घेतलं, म्हणजे गुंडाळून घेतलंय स्वतःला साडीमध्ये, तसं केलंय. ॲक्च्युली मी नाही नेसणार होती, माझा प्लॅन नव्हता, बट सगळ्या बायका नेसतील तिथे साडी वगैरे नेसून येणार. आज वटपौर्णिमा आहे, खास सण आहे, मग आपण असंच जायचं. ते मला थोडंसं कसं तरी वाटलं, म्हटलं व्हाय नॉट, एक तर कधीतरीच नेसतो तर ठीक आहे, कशी पण का होईना, पटकन जाऊन पटकन येणार, मी तिथे अजिबात जास्त थांबणार नाही आहे. सो तुम्हाला दिसत असेल मी नेसले. आता मी तयार व्हायला घेते, रेडी व्हायला घेते. तर सगळ्यात आधी लावूया प्रायमर. आता मी घालते इयरिंग्स. टिकली लावते. नाव नेक्स्ट इयरिंग्स. या मी ॲक्च्युली वास्तुशांतीची पूजा होती ना त्यावेळेला वेअर करायला आणलेल्या, पण त्यावेळेला मी झुमका घातला होता बिकॉज तो माझ्या नेकलेसवरती जात होता. बऱ्याच दिवसानंतर कानातले घालायला घेतलं की असं कान दुखतात माझे. इयरिंग्स कसलेच भारी दिसते. नाव नेक्स्ट बँगल घालते. एका हातात घालते, एका हातात वॉच घालेल. या हातात मला वॉच घालायचं. साडी नेसणं खूप कठीण आहे यार, खूप कठीण आहे. आणि मी ते विचार करत होते की मी ऑफिसला जाऊ साडी नेसून. मी मान शपथ दुखते ठीक आहे. सहाच घालते जास्त म्हणून. अँड दिस सो हे रेडी झालं. नाव विचार करते हे घालू बघा. नथ पण घालेल. सो माझ्याकडे 2 नथी आहेत. हे घाला घालते गळ्यात. सो एकदम लिपस्टिक मी आता कुठे ठेवलं मला स्वतःलाच नाही माहिती आहे. शोधायलाच मला टाईम जाणार आहे, मला असं वाटतं. मिळाली रे. सगळ्यात पहिला लावूया मॉइश्चरायझर. याचं झाकण मी हरवलंय. नेक्स्ट लिपस्टिक. लिपस्टिक काढायची स्टाईल आहे. असे लोक लिपस्टिक अशी काढतात आणि मी लिपस्टिक कशी काढली डिफरंट आहे. This is very wrong. ऐसा वाह नहीं किया दीदी, होगा। वाह दीदी, नहीं नहीं दीदी वाह दीदी.
सो हा माझा एक टच, याला म्हणतात गोल्डन टच टू द गोल्डन साडी, ऑन द गोल्डन साडी. सो दिस इज माय ओव्हरऑल फायनल लुक गाईज. नक्की कमेंटमध्ये सांगा मी कशी दिसते आज. साडीवरती अजिबात जज करू नका प्लीज गाईज, प्लीज. मी खूप मेहनतीने साडी वेअर केलेली आहे, तर तुम्ही फक्त मला जज करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटते. चला आता बाकीचं सगळं आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते थोड्याच वेळात. सो तर गाईज मी रेडी झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल. कसलीच भारी दिसते. असं प्रॉपर रेडी झाल्यानंतर ना असं वाटतं स्वतःला बघतच राहावं. स्वतः थोड्याच वेळात खाली जाणार आहे आणि पूजा करणार आहे. आणि मी माझी ताट देखील रेडी केलेली आहे, तुम्हाला दाखवते. मला जसं जसं वाटलं त्याप्रमाणे मी मोबाईलमध्ये देखील बघितलं होतं, त्याप्रमाणे मी ताट रेडी केलेली आहे. 5 फळं, हे सगळं तांब्यामध्ये पाणी, गहू, तांदूळ, सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता मला ज्याप्रमाणे ओके वाटलं मी त्याप्रमाणे सगळं साहित्य तर घेतलं आहे. बट आय एम नॉट शुअर बिकॉज मी जसं तुम्हाला सांगितलं मी फर्स्ट टाईम खाली जाऊन पूजा करणार आहे. नॉर्मली मी डेली म्हणजे प्रत्येक वेळेला मी घरीच करते, घरामध्ये वडाची फांदी आणून घरीच करायची. पण आता मी फर्स्ट टाईम इथे खाली जाणार आहे, त्यामुळे मला आयडिया नाही आहे की काय मिसिंग आहे. लेट सी तिथे गेल्यानंतर सगळ्या बायका असतील तर हेल्प होऊनच जाईल जर काय मिसिंग असेल तर. आणि तुम्हाला दाखवते अजून एक गोष्ट, माझी मेहंदी रंगली आहे बघा. मॉर्निंगला एवढी रंगली नव्हती पण आता. सो आता थोड्याच वेळात निघणार आहोत. असं भरलेलं वाटतं एकदम. तर गाईज आमची पूजा संपन्न झालेली आहे. मयुरी इन द ब्लॉग. हाय, कसं वाटतंय मयुरी ब्लॉगमध्ये? फर्स्ट टाइम. हां, फर्स्ट टाइम ब्लॉगमध्ये. ॲक्च्युली लास्ट टाइम राहिलं होतं, पूजेच्या वेळेला आलेली त्यावेळेला केला नव्हता एवढा. पण पूजा आमची व्यवस्थित पार पडली. तुम्हाला मागे दिसत असेल अजूनही बाहेर पूजा चालू आहे. सो आता आपण थोडेसे फोटो काढणार आहोत आणि मग आम्ही निघणार आहोत घराच्या दिशेने. बिकॉज आम्हाला काम करायचं आहे. लॉग इन करायचं. हां, आमचं ऑफिस वर्क आहे, आम्हाला सुट्टी नाही आहे. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. पाऊस दिसणार नाही ते मला वाटतं. दिसतोय. आपण पाऊस आलेला आहे. पावसाने पण हजेरी लावलेली आहे आजच्या दिवशी. काय थांबताना जागा देत नाही ना. ऍक्टिंग कर म्हणजे तुझं मी नाही, मला ट्रेनिंग देते, सांगते अशी ऍक्टिंग शिकवते मला ही. काय बोलते, ताट घेऊन काय करू म्हणजे असं हे कर की तू कशी पूजा करते वगैरे परत आणि मग मी तुझा व्हिडिओ काढते, मग तू मर्ज कर. हे नको त्याच्यात ऍड करू. पण आता ये सिखा रही है मेरे को. अच्छा, हमको सिखा रिया है.
तर रिटर्न आली आहे घरी मी. पूजा व्यवस्थित संपन्न पार पाडून रिटर्न आलेली आहे आणि तुम्हाला दिसत असेल किती हॅपी आहे मी. खूप मजा आली, खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं. पहिल्यांदा तुम्हाला सांगते लास्ट 2 इयर मी घरी करत होती. पूजा होत होती व्यवस्थित नो डाऊट्स, पण जी मजा जी एकदम एक वाईब मिळाली आज ती वेगळीच होती. त्यामुळे खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं. हां, तर मी सांगत होती जी वाईब आज मला मिळाली आहे ती एकदम भारी, एकदम वेगळीच आहे, जी एक्सप्रेस करता येत नाही आहे गाईज. खूप छान वाटलं. म्हणजे आतापर्यंत ही जी फिलिंग होती ती मी घेतली नव्हती, बिकॉज मी घरीच करत होती. मी जिथे आधी राहत होती तिथे असं जवळपास कुठे नव्हतं वडाचं हे, त्यामुळे मी जात नव्हते आणि मला सोबतीला देखील कोण नव्हतं. तर यावेळेला मला सोबत मिळाली मयुरीची. थँक्यू सो मच मयुरी, तू हा व्लॉग बघत असशील तर थँक्यू सो मच. तर तिची मला सोबत मिळाली आणि मला कंपनी मिळाली जायला. एकटी असती तर मला नाही वाटत मी गेली असती, तशी माझी ओळख झाली इथे बऱ्यापैकी, बट मला सोबत चांगली मिळाली. तर मी गेली आणि खूप मजा आली. मला दाखवते माझं ताट कसलंच भरलं आहे, कसलंच. पोट भरेल एवढी फळं आहेत त्याच्यात, पोट भरेल एवढी. हे बघा काढते साईडला, एवढं सारं आहे किती बरंच काय काय असं भरगच्चं ताट भरलेलं आहे, भरगच्चं ताट भरलेलं आहे. तुम्हाला माझं हे पण दिसत असेल कुंकुने केवढं व्यवस्थित म्हणजे छान वाटतंय यार, छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. सो पण एक प्रॉब्लेम झाला यार, मी का अशी आहे येण्यासारखी मला कळत नाही. बिकॉज प्रॉब्लेम काय झाला की मी जेवढे वर्ष म्हणजे आफ्टर मॅरेज मी जे काय वटपौर्णिमा केली आहे, वटपौर्णिमा केली आहे ती मी घरीच केली आहे, फांदी लावून घरातच केली आहे. त्यामुळे मला ही आयडिया नव्हती की वाण वगैरे बायकांना द्यायचं असतं. त्यामुळे तो माझा एक मायनस पॉईंट झाला. मला ते आयडिया नाही होती आणि मला कळलंही नाही. आणि मी असं काय मोबाईलमध्ये व्यवस्थित प्रॉपर असं सर्च करून किंवा बघून नाही केलेली. मी फक्त साहित्य बघितलं काय काय लागतं, बिकॉज ते मला आयडिया होतीच. मी केली आहे 2-3 वर्ष पूजा त्याच्यामुळे. तर हे मला थोडंसं खूप मला हे फील झालं यार, तिथे सगळेजण सगळ्या बायका अशा वाण देत होत्या आणि माझ्या पाया पडत होत्या आणि मी निर्लज्जासारखी घेत होती. तर मला ते थोडंसं जर फील झालं यार, मला ते असं वाईट वाटलं की यार मी का नाही घेऊन गेली. तर मला जर थोडंसं जरी आयडिया असते की वाण द्यायचा असतो, 5 बायकांना वगैरे वाण द्यायचा असतो, तर मी वाण रेडी करून घेऊन गेली असती. मला ठीक आहे, ते बोलतात ना की आपण आपल्या चुकांपासून शिकतो. इट इज अ काइंड ऑफ लेसन टू मी. ह्याच्यापासून मी शिकलेली आहे की नेक्स्ट इयरपासून मला काय काय चुका नाही करायच्या आहेत. नवीन चुका करणार मी, पण जुन्या चुका नाही करणार. पण खूप मजा आली गाईज, खूप छान वाटलं. आता मला लॉग इन करायचं आहे. 11:15 झालं, बडबडीमध्ये 11:30 माझं लॉग इन टाईम आहे. मला काम स्टार्ट करायचं आहे आणि ही फळं खायची आहे. थँक्यू सो मच सगळ्या बायकांना, ज्या कोणी बायका माझा ब्लॉग बघत असतील त्यांना सगळ्यांना माझ्याकडनं वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा दिवस आज खूप छान जाओ, जसा माझा जात आहे. खूप छान वाटलं. सो आता जास्तीची बडबड न करता हा ब्लॉग आपण इथे संपवूया नाही, कारण तुम्हाला सांगते की मी आज काय स्पेशल करणार आहे. ते पूर्ण होणार आहे की नाही होणार आहे मला आयडिया नाही आहे, पण मी डिसाईड केलं आहे की मी आज पुरणपोळी करणार आहे. येस, गोडाचा बेत करणार आहे, पुरणपोळी करणार आहे. संध्याकाळी माझं काम फिनिश करून मी पुरणपोळी करणार आहे. बिकॉज ह्याला देखील खायची याची इच्छा आहे, कडकडीची माझी देखील इच्छा आहे. तर मी डिसाईड केलं की मी वेळ काढून पुरणपोळी आणि कटाची आमटी करणार आहे. तर ब्लॉग मी त्याच्यानंतरच एंड करणार आहे. सो भेटू संध्याकाळी. सो तोपर्यंत कनेक्टेड राहा. 1 eternity later. तर गाईज आता वाजलेत किती 10, रात्रीचे 10 वाजलेत आणि आता जस्ट माझं काम संपलेलं आहे. जस्ट काम संपवून बाहेर येऊन बसलेले. तुम्हाला सांगते स्वयंपाक वगैरे काहीच केलेला नाही आहे. माझा उपवास सोडायचा आणि उपवास सोडणार आहे कशाने? पुरणपोळी स्पेशल माझ्या नवऱ्याने आणलेली आहे. खास पुरणपोळी घर मध्ये. हा, पुरणपोळी. येस, आम्ही पहिल्यांदाच इथून मागवलेलं आहे. आम्हाला खूप दिवसापासूनची इच्छा होती की इथली पुरणपोळी ट्राय करूया आणि आज तो निमित्त आलेला, आज ती वेळ आली आणि आम्ही आज तिथून मागवलं आहे. बिकॉज मला अजिबात टाईम मिळाला नाही जेवण बनवायला. तर हे खाऊन मी उपवास सोडणार आणि अजून काहीतरी आणलं आहे माझ्यासाठी. तुम्हाला दाखवते काय आणलं आहे. कसलं मोठं दिसतंय, भारी, एक नंबर. बघा, तूप वगैरे पण घ्यायचं ना पार्सल थोडंसं, तिथे होतं काय तू? कसलंच भारी आणि कसलेच मोठे ते मोदक. फेवरेट, एक नंबर. थँक्यू. हात मिला. सो दिवसभर काम होतं काय, दिवसभर पूर्ण दिवस काम. हा, खा. माझा उपवास सुटला नाही अजून, तू खा. सो दिवसभर काम होतं, एवढं काम होतं लिटरली. हे हेक्टिक दिवस होता माझा आजचा. सकाळ चांगली गेली, पूजा व्यवस्थित गेली आणि दिवस पूर्ण हेक्टिक केला. पण आता मला खूप बरं वाटतंय एवढं चांगलं समोर बघितल्यानंतर. सो आता हा उपवास सोडते आणि हा ब्लॉग इथेच एंड करते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटला हा आजचा ब्लॉग. सो भेटू नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत
बाय.